हे पूर्ण राजकारणाने हे षडयंत्र केलेलं आहे. हे राजकीय षडयंत्र आहे. हे महाराज एकटे गोशाळा हे सांभाळत होते आणि त्या आजूबाजूच्या लोकांना ही गोशाळा इथं नको होती. त्यांना पूर्ण इथे गोशाळा इथून हटवायची आहे ती, म्हणून त्यांनी इथल्या राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून हे षडयंत्र केलेलं आहे. त्यांना इथं ही गोशाळा नको आहे, त्यांना इथून ही गोशाळा हटवायची आहे, म्हणून हा एकटा माणूस सांभाळतोय. त्यांना माहिती आहे हा एकटा माणूस इथून हटवला की ही पूर्ण गोशाळा ठप्प पडेल, बंद पडेल, म्हणून त्यांनी त्यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल केलेला आहे. ती मुलगी आपल्याकडे आली होती, ती मुंबईवरून आली होती. महाराजांनीच तिला आणली होती. ती म्हणजे इथं गेली 4 महिने आपल्याकडे होती. 3 महिने चांगली होती. जेव्हा तिची आपण इन्स्टावर रेडिओ तिचे एका मुलाविरुद्ध प्रेमसंबंध चालू होते तिचे, ते जेव्हा महाराजांनी उघडकीस आणले तेव्हापासून तिची आपल्या महाराजांविरुद्ध मनस्थिती बिघडली की तेव्हापासून ती मुलींना बाकीच्या म्हणायला लागली की नाही हे महाराज चुकीचे आहेत, हे वाईट करतात. तोपर्यंत महाराज तिच्याबद्दल म्हणजे बाबा होते तिचे, महाराज होते तिचे, तोपर्यंत ती चांगली म्हणायची, सगळ्यांना चांगली सांगायची, त्यांच्या संग फिरायची वगैरे, सगळे कुठे कुठे कीर्तनाला वगैरे जायची. आणि जेव्हापासून तिचं ते इन्स्टावरचं त्यांनी प्रेम संबंध त्यांनी उघडकीस आणले तेव्हापासून ती सगळ्यांना भडकवू लागली महाराजांबद्दल की महाराज चांगले नाही आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही असं बोला, ते असं करतात. पण बाकीच्या मुली काही तिच्या बाजूने आल्या नाही, ती एकटीच त्यांच्या विरोधात होती. ते राजकीय नेत्याचा हस्तक्षेप महाराज बाहेर आल्यावर सांगतील तुम्हाला कुठले आहेत ते लोकांना पण माहिती आहे की कुठल्या राजकीय चाहते. हां, इथे 9 तारखेला आपण त्या तिचा भाऊ आहे, त्यांनी पण इतर मुलांसमोर खूप विचार केलेला आहे. तो गुटखा, दारू, तंबाखू आणि सिगरेट प्यायचा आणि इथल्या मुलांचे कपडे वगैरे काढून त्यांचे व्हिडिओ वगैरे बनवायचा, त्यांना धमकी द्यायचा की तुम्ही कुणाला सांगितलं तर मी तुमच्याबद्दल मुलींना वगैरे व्हिडिओ दाखवेल. मुलांना सांगायचं तुम्ही सिगरेट नाही पेलात म्हणजे तुम्ही बायला आहात, तुम्ही मर्द नाही आहात, मग तुम्हाला मी बाहेर तुमच्याबद्दल काही सांगेल. त्यामुळे मुलांना पण धमकी द्यायचा. ह्याच्याबद्दल आम्ही पोलिसांच्या विरुद्ध त्या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली होती, पण पोलिसांनी त्याची काही दखल न घेता उलट महाराजांनाच त्यात अडकवण्यात आलं. लोकांनी काही याचं वाईट विचार करू नये, कारण महाराज खूप चांगले सांभाळत होते सगळ्यांना, खूप चांगले सगळ्यांना. बाकीच्या मुलांना तुम्ही येऊन इथे भेटू शकता, प्रत्यक्षात इथं सगळ्यांना आता सगळे सुट्टीला गेलेत, पण तुम्ही कधी येऊन या मुलांना विचारू शकता, कोणी येऊन मुलांना विचारू शकता. मुलं कशी सांगतात तुम्ही स्वतः येऊन बघा. गुरुकुल आपण व्यवस्थित चालू आहे. फक्त ह्या 2 मुलांच्या तक्रारी होत्या आणि ते खूप वाईट होत्या, त्यांना आपण इथं ठेवू शकत नव्हतं, हे त्यांच्या पालकांना पण सांगितलं होतं आणि त्यामुळे बाकीची मुलं आमची बिघडव चाललेली आली होती. म्हणून महाराजांनी निर्णय घेतला होता की त्या दोघांना काढून टाकूया. पण त्यांच्या पालकांना आणि इथे जे आपल्या विरोधात आहेत काही शिक्षक जे इथं शिकवायला यायचे, त्या मुलांना कराटे शिकवायला यायचे, बाकीचे शैलेश आंबरे, निलेश पवार, तांबिटकर, आंबेडे हे वगैरे, ह्यांनी महाराजांविरुद्ध हा कट करला आणि त्यांनी ते जाऊन त्या पालकांना भेटले. मग त्या सगळ्यांनी मिळून हा महाराजांविरुद्ध कट केलेला आहे की बघू हा एकटा कसा गुरुकुल चालवतो आणि